बाहेर लेडी कॉन्स्टेबल उभी आहे, तिला आत बोलवू का तुम्ही येताय? हा नाही नाही, खरं तर माझाच गैरसमज झाला होता आणि कळलं होतं मला ते, आणि मी माफी मागायला पण जाणार होते त्यांची. एवढं पण काही घडलेलं नाहीये, जाऊ देत ना आता. जाऊ दे ना, हे प्रकरण एवढं काही वाढवायला नकोय आपण. नाही 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 नाही, हे सगळं आम्हाला सांगून काहीच फायदा नाहीये, जगाला सांगावं लागेल. कारण जग बोंबलतंय तुमच्या नावानं. ठीक आहे, मी सांगते काय झालंय ते. असं नाही, लाईव्ह जाऊन सांगायचं. हा? अहो सुवर्णाताई, किती वेळा बघणार आहात अजून 30-30 न्यूज तुम्ही? हो, किती मस्त वाटतंय बघायला, माहितीये. आता बघाच तुम्ही त्या राजवर्धनची इमेज कशी धुळीला मिळते ते. वातावरण मस्त तापलंय, वणवा पेटलाय, वणवा. सगळीकडे बोंबाबोंब सुरू आहे त्याच्या नावाची. मोठा मिजाज दाखवत होता ना. आता बघ म्हणावं कसं तोंड लपवून फिरावं लागतंय ते. आणि ती रत्नमाला संस्कृती संस्कृती करत मिरवत होती ना. आता दिवटाच असा निघालाय म्हटल्यानंतर बघूया ना संस्कृती किती कामाला येते ते. नाही तर काय, एकदाच होऊन जाऊ दे सगळं. आरोप सिद्ध झाला तर राजवर्धनला माहेरच्या चहामधून बेदखल करेल. हे जे काही रत्नमालाने सांगितलं ना, ते फार बरं केलं बघा. आता सगळा बिझनेस तिला माझ्या आदित्यच्या हातात द्यायला लागेल. पण काही म्हणा, माझी बच्चा किती हुशार निघाली नाही. मस्त प्लॅन करून अडकवलंय तिने राजवर्धनला. मग काय, शेवटी सून कोणाची आहे? बर. अरे हसताय काय? तुम्ही जो प्लान केलाय ना, तो आता तुमच्यावरच उलटलाय. म्हणजे ती मुलगी जिने हे प्रकरण गाजवलं ना, ती कबुली द्यायला लाईव्ह येते. व्हॉट? हे बघा. नमस्कार, मी मिताली. मी काल रात्री एका पार्टीला गेलेले असताना राजवर्धन मोहिते यांच्याशी माझी भेट झाली. मी त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. पण आता त्याबद्दल मला कबुली जबाब द्यायचा आहे. गॉड, ही सगळं खरं सांगते की काय? आणि मी सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं तर? मॅडम 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 हे बघा, त्या मुलीने लाईव्ह येऊन माफी मागितली सरांची. हो, ऍक्च्युली मी केलेला आरोप खरा नाहीये, माझी चूक झालीये. हे सगळं माझ्या मिसअंडरस्टँडिंगमुळे घडलं. राजवर्धन मोहितेंकडून कुठलाही चुकीचा प्रकार घडलेला नाहीये. खरं तर मला त्या मुमेंटला अंदाज आला नाही आणि मी चिडले. मी चिडायला नको होतं. माझ्यामुळे त्यांना जो काही त्रास झालाय त्याच्यासाठी सॉरी. मी त्यांची माफी मागते. आणि मीडियाला माझी रिक्वेस्ट आहे की हा चॅप्टर इथेच क्लोज करावा. निदान माझ्यासाठी तरी हे सगळं इथेच संपलंय. पुन्हा एकदा सॉरी राजवर्धन मोहिते, सॉरी.
आईची कृपा. थँक गॉड हिने माझं नाव नाही घेतलं. आणि मीडियालाही माझी रिक्वेस्ट आहे, हा चॅप्टर इथेच क्लोज करूया. निदान माझ्यासाठी तरी हे सगळं इथेच संपलंय. पुन्हा एकदा सॉरी. राजवर्धन मोहिते, सॉरी. राज, राज तू व्हिडिओ बघितलास? त्या मुलीने तुझी माफी मागितली आहे. पाहिलं ना. पण आई, खूप अपसेट झाली असशील ना तू, तुझ्या हातून इतकी मोठी अपॉर्च्युनिटी गेली म्हणून. मला साईडला करून तुझ्या मनातला सो कॉल्ड उत्तराधिकारी इथे अनाऊन्स करण्याची. राज, अरे का बोलतोस असं? मला का वाईट वाटेल? मला किती आनंद झाला तेच तर तुला सांगायला आले. तू राज, अरे अरे राज, ऐकून तर घे. कसं समजावून सांगू या मुलाला? न्या, आपल्या मलाडच्या आउटलेटची फाईल घेऊन. कॉंग्रॅच्युलेशन राजवर्धन. अरे सुटलायस तू. काय कमाल मुलगी आहे. या प्रकरणातनं बाहेर काढलंय तिने तुला. अरे अशी फाडफाड बोलली ना मितालीला, एका झटक्यात सरळ झाली. काही म्हण, ती होती ना म्हणून न्यूजला महिनाभर टीआरपी देणारं प्रकरण एका झटक्यात 0 TRP ला आलं. कोण? अरे तिने आत्ताच नाही का जॉईन केलंय. आपल्याला गावाला भेटली होती कावेरी. तिने काय आयडिया केली माहितीये? मला पोलीस बनवून घेऊन गेली त्या मिताली समोर. अरे मितालीची अशी तंत्रली आहे ना, म्हणून तर सगळं जगा पुढे आलं ना हे. एक मिनिट. यू मीन टू से हे सगळं काकूंनी केलंय? ती दिसते तशी काकू वगैरे नाहीये. सॉलिड हुशार आहे. कुठे आहेत काकू? ती ना, अरे आम्ही आता ऑफिस समोर उतरलो, ती तिला गुलाबाची फुलं दिसली. मला म्हणाले तुम्ही पुढे व्हा, मी रत्नबार मॅडम साठी फुलं आणते म्हणून. मी तुझ्याशी गप्पा काय म्हणत बसलोय. मला ताईला जाऊन सगळं सांगायचं आहे आणि तिला हे पण सांगणार आहे हिचा पगार वाढव म्हणून. आलोच मी. म्हणजे हे सगळं काकूंनी केलंय? डेंजर आहेत काकू. काकू, काय लपवलंय मागे? कुठे काय? काही नाही. गुलाबाची फुलं आहेत. उगीच माझ्यामुळे परत कोणाला ॲलर्जी व्हायला नको म्हणून लपवली होती. हो का? आणि ऑफिसच्या वेळेत तुम्ही बाहेर काय करताय? कामं नाही आहेत का तुम्हाला? ते मी कामच करत होते. थोडं पर्सनल आहे. पर्सनल काम ऑफिसच्या वेळेत? हा, म्हणजे पर्सनल नाहीये, तसं ऑफिसचंच आहे. मग काय तुम्ही पर्सनली घेतलं? तसं नाही हो. मग कसं? तुम्हाला काही महत्वाचं विचारायचं नसेल तर जाऊ का मी? एक मिनिट. घ्या. हो घ्या. आमच्या ऑफिसची पद्धत आहे, बाहेरून दमून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायचे. काकू, थँक्स.
काय काय तुला कोणी बरं नाही निवडता आलं या कामासाठी? मम्मा, माझं कास्टिंग एकदम करेक्ट होतं आणि जर तसं नसतं तर बाईट देताना तिने माझं नाव घेतलं असतं आणि माझं सगळं बिंग फुटलं असतं. चांगल्या हातातोंडाशी काय चांगला जिभेवर आलेला घास हिसकावून घेतला नियतीनं. फुल लावून मम्मा. हे बघ, अपॉर्च्युनिटी अजून गेलेली नाही. खरी संधी आत्ता मिळाली आपल्याला. म्हणजे मम्मा, कालपर्यंत जो राजवर्धन मला अपोजिट प्लेअर समजत होता ना, आता तोच राजवर्धन मला त्याचा वेलविशर समजेल. आणि काही गोष्टी करताना असं स्टेप बाय स्टेप जावं लागतं, स्पेशली रिलेशनशिप मध्ये आणि प्रोफेशनल रिलेशन्स मध्ये तर जरा जास्तच. आणि खरं सांगायचं तर त्या राजवर्धनची बाजू घेऊन मी त्याच्यावर उपकारच केले आणि असेच उपकार करत करत मी उपकारांचं कर्ज वाढवून त्याला माझ्या पायाशी आणेनच. मम्मा, हा फक्त ट्रेलर होता ग. अगं मेन फिल्म तर आत्ता सुरू होईल माझ्या माहेरच्या चहा मधल्या एंट्रीने. मम्मा, आत्ता मला माहेरच्या चहामध्ये एंट्री घेण्यापासून कुणीच अडवू शकत नाही, तो राजवर्धन सुद्धा नाही. अरे काय सांगतोयस काय तू बच्चू? अरे कमाल आहे या मुलीची, तुझंही कौतुक आहे. खरं तर कमाल तुझी आहे ताई. अस्सल सोनं शोधलंयस तू. अगं तुला सांगतो ना ताई, एका दगडात दोनच नाही तर चक्क 4-5 पक्षी मारते ही मुलगी. असली सटासट बोलते माहितीये, समोरचा एकदम गपगा. खरंच आहे, कावेरी ना अशीच आहे. मग मी सांगतो ना ताई, तिचा पगार दुप्पट करायला हवंस तू आता. अगं कौतुक करावं तेवढं कमी आहे तिचं. खरंच अगं कसली तयारी करून घेतली माझी तिनं. तुला सांगतो, शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करायचं म्हंटल की पाय चळा कापायचे माझे. पण हिच्या बरोबर उभा राहिलो ना, कसला कॉन्फिडन्स वाढलाय माझा. तिने मला 4-5 वाक्य दिली होती, अशी फडाफडा बोललोय माहितीये. मला वाटतं मी असायला हवे होते तिथे. मग बरोबरच नाही. मॅडम, कावेरी, अभिनंदन. अगं तू माझं कसलं अभिनंदन करतेयस? मला सांगितलं बच्चूनी सगळं. खरंच कावेरी, किती आभार मानू तुझे. कसं सगळं केलंच आहे तू, कसं जमलं तुला? तुला सांगू कावेरी, खरी मी इतकी चिंतेत होते ना बच्चू. अरे असं म्हणतात ना, मन चिंती ते वैरीनं चिंती. मी दाखवत नव्हते चेहऱ्यावरनं, पण सारखा माझ्या मनात राहून राहून विचार येत होता, अगं ह्या मुलीने केस टाकायचं ठरवलं असतं तर तुला माहितीये प्रकरण किती चिघळलं असतं. मग मात्र माहेरचा चहा आणि राजवर्धन या दोघांची भेट धुळीला मिळाली असती. पण हे सगळं तू सावरून घेतलंस कावेरी. अगं तुझं किती कौतुक करू तितकं कमी आहे. आणि खरं ना, मी आज देवाचे आभार मानते, तुझ्यासारखा हिरा माझ्या पदरात घातला. हो, किती कौतुक करताय माझं. पुरे झालं आता. एवढं कौतुक ऐकायची सवय नाही आहे मला. आणि माहेरचा चहा हे आता माझंही कुटुंब आहे ना, मग आपल्या कुटुंबासाठी जे करायला हवं ना तेच केलंय. कावेरी तुझं करेक्ट आहे. अगं पण तुझा फोन वाजतोय, तो तर उचल आधी. अहो मामा, तुमचा फोन वाजतोय. माझा? बघ तरी. अरे हो, मॅरेज ब्युरो मधनं फोन आहे. आलो जा. आमचा बच्चू ना खरंच. ये बस. मॅडम, तुम्ही रागवणार नसलात तर एक विचारू? कावेरी तुझ्यावरती रागवू शकते का मी? बोल. मला ना राहून राहून असं वाटतंय की
तुम्ही आतून खुश नाही आहात. म्हणजे काहीतरी सलतंय तुमच्या मनात, हो ना? नाही ग, काही नाही, सगळं ठीक आहे बाळा. तुमचे डोळे सांगतायत. तुझ्यापासून काय लपवणार मी? खरंच माझं मन अगदी छान समजू शकतेस तू. हे जे काही सगळं घडलं ना, त्यानंतर माझ्यापासून आधीच दुरावलेला माझा मुलगा अजून दूर चाललाय. काय ग्रह करून घेतलाय त्यांनी असं मनात घेतलंय की या सगळ्या प्रकरणात तो बाहेर पडलाय, याचा मला आनंदच झाला नाहीये. असं का वाटतंय त्यांना? अगं एवढा मोठा गैरसमज करून घेतलाय ना त्या मुलाने. त्याला असं वाटतंय की मला त्याला माहेरच्या चहामधनं बेदखल करायचंय. आता असं शक्य आहे का मला वाटलं. नका काळजी करू. विषय असा आहे ना की कधी कधी परिस्थितीमुळे माणसाच्या मनात गैरसमज निर्माण होतात, पण वेळ आल्यावर ते तसंच दूरही होतात. म्हणजे परिस्थितीच आपल्याला तशी संधी देते. हा, पण हीच खरी परीक्षा असते आपली, की आपण ते गैरसमज दूर करतो की मनात तसेच ठेवतो. थोडा वेळ जावा लागेल या सगळ्याला ना, पण विश्वास ठेवा माझ्यावर. मला खात्री आहे तुमच्यातला हा गैरसमज नक्की दूर होईल. आता तुझ्यावरच भिजतंय सगळी. सॉरी यार सानिया, त्या दिवशी पोलिसांच्या भीतीमुळे मी चोके मिताली. व्हॉट इज दिस? हे तू माझं नाव न घेऊन जी काही माझी हेल्प केलीस ना, त्याच्यासाठी. अगं ते सगळं फ्रेंडशिप मध्ये केलं मी. अगं तसं नाही, पण मिताली मला पण टेन्शन आलेलं की तू माझं नाव घेशील की काय. पण नाही, तू आपल्या फ्रेंडशिपची लाज राखलीस. सो यू डिझर्व इट. आता देतेच आहेस तर राहू दे. जस्ट किडिंग यार. अगं हे एवढे पैसे कशाला? एक छोटीशी ट्रीट दिली असतीस तरी चाललं असतं. असू दे ग, तुला आयडिया नाहीये मी तू. कालच्या इन्सिडन्समुळे जे काही पेरलं गेलंय ना, त्याचं पुढे जाऊन काय होणार आहे तू आता बघच. त्या राजवर्धनचं मी काय करते ते. काऊ 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 काऊ. हळूहळू काय झालंय? काय झालं? अगं तू जे काही केलंस ना ते सगळं मला कळलं आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. राज तर म्हणाला यू डिड अ ग्रेट जॉब. थँक्स तर मी तुला म्हणायला हवं, कारण तुला ते कार्ड मिळालं ना, म्हणून आपल्याला तिच्या कंपनीचा पत्ता मिळाला. हो ग, थँक गॉड मला ते कार्ड मिळालं. ए पण हे सगळं ना मी दारूच्या नशेत केलं, त्यामुळे तू थँक्स ना दारूला म्हण. काय? शी, मी नाही बाई दारूला थँक्स वगैरे म्हणणार. अगं ठीक आहे, नको म्हणूस दारूला थँक्स, पण तुझं पब्लिकली कौतुक झालंच पाहिजे. वेट. हॅलो. हॅलो राज. हाय. काकू आहेत माझ्यासोबत, सो त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. वैदेही, तू मला काकू म्हणालीस? अगं बोलू नकोस तू माझ्याशी, मला काही ऐकायचं नाहीये. अगं काकू ऐक ना, मला नको ऐक. लाऊडस्पीकर. काकू थँक्स. तुम्ही कशाला थँक्स म्हणताय? तुमच्यासाठी तर मी काहीच केलेलं नाहीये. मी जे काही केलंय ना ते रत्नमाला मॅडमसाठी केलंय, कारण त्यांना टेन्शन आलं होतं. उगीच स्वतःला स्पेशल वगैरे समजू नका तुम्ही. आणि विषय असा आहे ना की तुमच्या जागी दुसरं जरी कोणी असतं ना तरी मी त्याच्यासाठी हेच केलं असतं, कारण जो खरा आहे त्याच्यासाठी भांडायला काही माणसाची ओळख लागत नाही. हो का?
थँक्स अगेन मला स्पेशल वरून ऑर्डिनरी वर आणण्यासाठी. बाय. देव अक्कल देत असताना काय फिरायला गेली होतीस का ग? हजारो मुली त्याच्या एकाच माईलसाठी आयुष्यभर थांबायला तयार आहेत. तो तुला थँक्स म्हणतोय आणि तू स्वतःच्याच तोरात आहेस. तू कशाला त्याला क्रॉस केलंस? त्यात काय क्रॉस केलं? जे खरं आहे ते खरं आहे. तो जो कोणी आहे ना तो त्याच्या घरी, त्याच्या जागी दुसरं कोणी असतं आणि खरं काय आहे मला माहिती असतं ना तर मी त्याच्यासाठी भांडले असते. मग तो माझ्या ओळखीचा आहे का नाहीये हा मुद्दाच येत नाही त्यात. साधं थँक्स म्हणताना पण त्याच्यात किती ऍटिट्यूड ठासून भरला होता बघितलंस ना तू.